या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता 12वीचा वर्ष. गेले 2 वर्ष विद्यार्थी हे 12वीचा टप्पा पार करण्यासाठी कडक मेहनत घेतात, शिक्षण घेतात आणि अभ्यास करतात. आज 12वीचा पहिल्या पेपरला सुरुवात झालेली आहे आणि आज पहिला पेपर इंग्लिशचा आहे. याचाच आढावा घेण्यासाठी आपण आलो सोलापूर शहरातील संगमेश्वर कॉलेजमध्ये. पेपर सुटलेला आहे आणि पेपर देऊन काही विद्यार्थी आपल्यासोबत आलेले आहेत. त्यांच्यासोबत जाणून घेऊया. एक मिनिट ताई, कोणता पेपर होता? हॅलो ताई, नाव काय तुझं आणि कोणतं कॉलेज आहे तुझं? कॉलेज कोणतं? आया सिंगाळी. अच्छा, कसा गेला पेपर? आज पहिला पेपर होता. छान गेला. अच्छा, कोणता विषय होता? इंग्लिश होता. किती मार्क्सचा पेपर होता? 80 मार्काचा. अच्छा, तुम्ही जेव्हा पहिला पेपरला आतमध्ये गेलात काय काय व्यवस्था होते? काय अडचण आले का? टेन्शन वाटलं होतं का? हां, खूप टेन्शन वाटतं. सगळं चेकिंग ते पूर्ण खूप छान होतं. गेलं छान पेपर. अच्छा, क्वेश्चन कशा प्रकारे जे अभ्यास केलं होतं तेच अभ्यास क्वेश्चन आले होते का वेगळे? हाँ, आले होते. अच्छा, कैसा गया पेपर आपको? पेपर बहुत इजी था. सिर्फ कॉम्प्लिकेशंस कहाँ थे, ग्रामर में कंफ्यूजन पार्ट था थोड़ा सा. जो आप 2 साल से पढ़ाई की हो वो क्वेश्चन आए थे या उसके अलावा दूसरे कोई हाँ, क्वेश्चन? पूरे टेक्स्ट बुक में से क्वेश्चंस थे और पूरा एकदम इजी था. जैसा हार्ड समझते थे वैसा नहीं था, एकदम इजी पेपर था. कैसी तैयारी थी एग्ज़ाम की लेकर, पेपर को लेकर? हम पूरा साल भर मेहनत कर पढ़े थे और रात जाग कर भी पढ़े थे. तो सुबह में एक बार रिवीजन हुआ था. टोटल 3 टाइम रिवीजन हुआ था पेपर का. तो बहुत ईजी था पेपर. निकल जाएगा आराम से पेपर? हाँ, इजीली निकल जाएगा. कोणतं कॉलेज? मी हरिभाई देवकरण. हरिभाई देवकरण. कसा गेला पेपर? एकदम मस्त होता आणि एकदम छान गेला. अच्छा, कॉन्फिडन्स आहे निघण्याचा खूप विषय? कॉन्फिडन्स आहे. अच्छा, तयारी कशी होती पेपर? तयारी एकदम छान होती म्हणून पेपर छान गेला आणि पेपरसुद्धा खूप भारी होता आणि खूप छान पेपर आम्ही लिहिलं. अच्छा, पहिला पेपर होता, काही टेन्शन येत होतं की कशा प्रकारे क्वेश्चन येतील? येत होतं की पेपर कसा जाईल कसा नाही. आपलं प्रिपरेशन झालं आहे तसं, पण जे आम्ही केलं आहे तेच पडेल का नाही म्हणून. पण जेव्हा क्वेश्चन पेपर हातात आला एकदम आम्ही नॉर्मल झालो आणि सगळे क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व केले आणि पर्सेंटेजसुद्धा चांगले येतील. ओके, बेस्ट ऑफ लक. कसा गेला पेपर आपल्याला? मस्त गेला. कोणतं कॉलेज आपलं? LBPM लेडीज. अच्छा, हो, कशी केली होती या पेपरसाठी तयारी आपण? चांगली झाली होती तयारी. सगळं डेव्हलपमेंट स्किल्स वगैरे सगळं करून आलतो सोबत. जे आपण स्टडी केले होते तेच क्वेश्चन आले होते की त्याच्या व्यतिरिक्त बाहेरचे क्वेश्चन आले होते? नाही, ग्रामर वगैरे स्टडी केलं आम्ही. पॅसेज वगैरे केलं नव्हतं तेवढं काही. पहिल्यांदा 12वीचे पेपर दिलेले, जेव्हा क्वेश्चन पेपर हातामध्ये आलं तो क्षण कसा होता तुझ्यासाठी? सोपा होता कारण सर रिव्हिजन भरपूर घेतले होते सगळ्या गोष्टीचं. पण जेव्हा आपण खरंच रिअलमध्ये आपण क्वेश्चन पेपर सोडत होतो तेव्हा थोडंफार टेन्शन वाटलं असेल? थोडंफार पोएट्री ॲप्रिसिएशन्स वगैरे बघून पोयम कुठली हे लक्षातच येत नव्हतं. मग जसं जशी वेळ गेली तसं काय वाटत होतं? तसं नॉर्मल होत गेलं. आपलं हार्टबीट स्लो होत गेले. आतली सुविधा कशी आहे? विद्यार्थ्यांसाठी काय परेशानी ठेवलेली आहे? काय अडचण नाही ना विद्यार्थ्यांसाठी? नाही, काय अडचण नाही आहे. अच्छा, निघेल विषय आरामसे? हो, निघेल, सहज निघेल. सहज निघेल. क्या बात आहे, सहज निघेल अशी आशा व्यक्त केलेली आहे आपल्यासोबत या संगमेश्वर कॉलेजची आहे विद्यार्थ्यांनी. खूप मस्त होता पेपर. खूप सोपा होता. पहिलाच पेपर खूप सोपा गेल्यामुळे आम्हाला खूप कॉन्फिडन्स आला आहे पुढचा पेपर देण्याचा. कशी तयारी कशी होती या पेपरची? किती दिवसापासून तयारी करत होता इंग्लिश पेपरची? आम्ही जास्त नाही, 3 दिवसाआधीपासून तयारी केली आहे ह्याची. आणि सगळं ऑलरेडी रायटिंग स्किल ते फॉर्मॅट ते सांगितल्यामुळं आम्हाला काही टेन्शनच नव्हतं या पेपरचं. पहिल्यांदा 12वीचा पेपर क्वेश्चन पेपर हातामध्ये पडला तेव्हा तो क्षण कसा होता तुझ्यासाठी? भीती वाटली थोडी, पण पेपर बघितल्यानंतर ना आनंद वाटला की सोपा पेपर होता. क्या बात, थँक्यू. हां, आ जाओ. कोणतं कॉलेज? HD. हां. कसा गेला पेपर? पेपर इझी होता पण लेंदी होता खूप. पेपर असं सुरुवातीला मिळाल्यावर हातात थोडी भीती वाटली, पण नंतर जसं जसं पेपर लिहित गेलो तसं इझी होत गेला पेपर इझी होता पण लेंदी होता. अच्छा, तयारी कशी 2 वर्षापासून या म्हणजे पेपरची तयारी करतो? हो, 2 वर्षापासून मी इंग्लिशच्या पेपरची तयारी केलो. रायटिंग स्किल्सची प्रॅक्टिस केली, ग्रामर प्रॅक्टिस केली, सगळं लिहून काढले. अच्छा, इझी. जे स्टडी केला होता तेच क्वेश्चन आले की त्याच्यावरती बाहेरचे पडले? नाही, बाहेरचे काही क्वेश्चन आले नाही. जे स्टडी केलं होतं ते चालते क्वेश्चन. मला तेच सांग, मला जेव्हापासून क्वेश्चन पेपर हातामध्ये पडला तुला, जेव्हा सर्व करून आलं तेव्हा तो क्षण कसा होता तुझ्यासाठी? म्हणजे किती दडपण येत होता, टेन्शन येत होतं का तुला? का एक मोमेंटसाठी एकदम स्ट्रेसने असं काय लिहू काय नाही असं झालं. त्या मोमेंट नंतर जसं लिहायला चालू केलं तसं इझी एक रिदम पकडली की मग कंटिन्यू लिहित गेलो पेपर. अच्छा, मग काही अवघड नव्हतं. मग पेपर कसा जाईल? सहज निघेल की थोडं? तसं नाही, पेपर निघेल चांगला लिहिलो आज पेपर. अच्छा, सहकार्य कुणाला लागला? म्हणजे कुणाचा तुला सहकार्य भेटला की इंग्लिश पेपर असं सोडवायला पाहिजे? शिक्षकांचा, आईवडिलांचा कसं सहकार्य लागलं?
तसं आईवडिलांचाही सहकार्य होता, शिक्षकांचाही सहकार्य होता, दोघांनी सपोर्ट केलं म्हणून आज पेपर परफेक्ट लिहिता आला. आता पुढचा पेपर कोणता आहे? आता पुढचा पेपर माझा फिजिक्स आहे अकॉर्डिंग टू. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. थँक्यू. आणखीन काही मुली आहेत संगमेश्वर कॉलेजच्या, जाणून घेऊया आपण. एकंदरीत पाहू शकता मित्रांनो, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा पेपर चांगल्या पद्धतीने गेलेला आहे आणि गेल्या वर्षापासूनही यंदाचा पेपर जो होता इंग्लिशचा पेपर तो एक सोपा आहे असा आशा व्यक्त केलेली आहे विद्यार्थ्यांनी. आणखीन काही विद्यार्थी आपल्यासोबत जुळलेले आहेत, जाणून घेऊया त्यांची काय मतं आहेत, त्यांना एक्झॅक्टली कसं गेलेलं आहे पेपर. सोलापूर शहरातील वेगवेगळ्या केंद्रावर ही परीक्षा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात संपन्न होत आहे. याच अनुषंगाने आज पहिला पेपर 12वीचा पेपर आहे इंग्लिशचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जो असतो विद्यार्थ्यांचा की इयत्ता 12वीचा, याच विद्यार्थ्यांची जो आज पहिला पेपर होता तो सोडवलेला आहे विद्यार्थ्यांनी आणि पहिला पेपर आयुष्यातला सोडून आलेले आहेत. जाणून घेऊया त्यांच्या काय आणखीन काही प्रतिक्रिया आहेत का. आणखी आपल्यासोबत काही आहेत MITचे विद्यार्थी आहेत. एक्सक्यूज मी हॅलो रुकिए, एक्सक्यूज मी, हेलो भाई हाँ चलो. कौन सा कॉलेज बताइए और एग्ज़ाम कैसे गया आपको? MIT से हूँ मैं और एग्ज़ाम इजी था इंग्लिश का. आप जो पढ़ाई किए थे वही क्वेश्चन आए थे क्या, उसके बाहर क्या आए थे? वही आए थे सब पढ़ाई के. कैसी पढ़ाई थी 2 साल से आप कंटिन्यू एग्ज़ाम के लिए? रोज़ थी नॉर्मल डे टू डे क्लासेस और प्रीलिम्स हमारी अच्छी हुई थी. 2 से 3 प्रीलिम्स हुई थी तो सब कवर हो गया था. मैं जानना चाहूँगा जब आप क्वेश्चन पेपर हाथ में मिला आपको तो वो मोमेंट आपके लिए कैसा था? वो मोमेंट अच्छा था, मतलब बहुत अच्छा लगा क्योंकि सब आ रहा था जब क्वेश्चन पेपर देखा था. सब क्वेश्चन जो हमने प्रैक्टिस किए थे वही थे. तो तो डाउट था जब क्वेश्चन में से सबमिट कर रहे थे तब ये मैं जो स्टडी कर रहा हूँ वो क्वेश्चन आएगा या नहीं है, कुछ अलग आया है क्या, कैसा होगी एग्ज़ाम हॉल, कैसा अंदर का मूवमेंट कैसा रहेगा, कुछ सोचा था? हाँ सोचा तो था क्योंकि पहली बार था इधर आने के बाद, फर्स्ट टाइम एग्ज़ाम दी थी तो लगा था कि कैसा होगा, पर सब स्मूथली हो गया और अच्छा था. आगे का कौन सा है सब्जेक्ट? क्या आगे का सब्जेक्ट कौन सा है? अभी फिजिक्स है. फिजिक्स. बेस्ट ऑफ लक. संगमेश्वरचे आपल्यासोबत विद्यार्थी आहेत, जाणून घेऊया. संगमेश्वर इकडे दादा. संगमेश्वर पाहू शकता अशा प्रकारे आपण लास्ट प्रतिक्रिया घेऊ विद्यार्थ्यांचे. आपल्या काही ते विद्यार्थिनी आहेत, जाणून घेऊया त्यांच्यासोबत. महिला महाविद्यालय ना, हरिभाई देवकण या ग्रुपमध्ये या, थोडं ग्रुपमध्ये या. हरिभाई देवकणची विद्यार्थिनी आहेत, खुश वाटत आहेत. असं वाटतं की एक्झाम निघालेला आहे विषय, तरी पण जाणून घेऊया कसा गेला पेपर. मस्त. अच्छा, जे तुम्ही अभ्यास केला होता तोच क्वेश्चन पेपर आले, तयारी कशी केली होती आपण? म्हणजे सुट्ट्या होत्या तेव्हा त्याच्या अगोदरपासून आम्ही तयारी केली होती आणि सरांनी पण आमच्याकडून तयारी करून घेतली होती. जेव्हा तुझ्या हातामध्ये क्वेश्चन पेपर पडला तेव्हा भीती वाटली का तुला? नाही, अजिबात नाही, कारण की ते आम्हाला सरांनी आधी 3 पेपर सोडवून घेतलेले, त्यातलेच सगळे क्वेश्चन आले. पण 12चे पेपर म्हणजे खूप एक धाकधूक असते, आपल्या आईवडिलांना पण टेन्शन असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना, तुम्हाला स्वतःला टेन्शन असतं, आतला माहोल कसा असेल, काय होत असेल, थोडी भीती वाटली? सुरुवातीला वाटली होती, नंतर नाही. अच्छा, नंतर कधी म्हणजे वेळ कधी आहे का? पेपर जेव्हा हातात आला ना त्यावेळेस भीतीच गेली, कारण जे पेपर आलो ते सगळं म्हणजे स्टडी झाली होती अगोदर, त्यामुळे. अच्छा, कसा निघेल पेपर? सहज इझी निघून जाईल की थोडं दबकत निघेल जाईल विषय? इझी जाईल. निघून जाईल फाटमाने. हो. क्या बात आहे. एकदा जोश होऊन जातो तुमच्या विद्यार्थिनींचा चॅनलवरती. हां, ये फिर फुर रे. हां, आवाज नाही आला. पाहू शकता अशा प्रकारे जल्लोष या विद्यार्थ्यांनी करत आहेत आणि हे फी पुरे असा नारा देत आहेत आणि एकंदरीत सोलापूर शहरातील प्रत्येक केंद्रावर इयत्ता 12वीचा इंग्लिशचा पेपर मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि एक आनंदमयी वातावरणात संपन्न झालेला आहे आणि तसेच विद्यार्थ्यांनाही देखील पेपर हा सोपा गेलेला आहे. याची अपडेट आम्ही देतच आहोत. तुम्ही पाहत राहा लोकप्रधान न्यूज सोलापूर. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.